आपण पाठीमागील 2 व्हिडिओमध्ये कॅल्शियम नायट्रेट आणि गंधक या सूक्ष्म अन्नद्रव्याची दुय्यम आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती. आता आपण आज मॅग्नेशियम सल्फेट हे एक अत्यंत महत्त्वाचं दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्यापैकी एक अन्नद्रव्य आहे. त्याची पिकांना आवश्यकता असते का तर आवश्यकता असते. मॅग्नेशियम म्हणजे काय, मॅग्नेशियमचे वापरल्यानं फायदे काय होणार, मॅग्नेशियम कोणत्या वेळी दिलं गेलं पाहिजे, मॅग्नेशियम आपण ठिबकमधनं फवारणी जमिनीतून ॲप्लिकेशन देता येतात का याची पण माहिती घेणार आहोत. मॅग्नेशियमची कमतरता पिकांच्यामध्ये जर पडली तर काय त्याच्यावर पिकावर परिणाम होतात, मॅग्नेशियमचं प्रमुख कार्य पिकांच्यामध्ये काय असतं या संदर्भात आपण सविस्तर मॅग्नेशियम संदर्भातली आपण मॅग्नेशियम सल्फेट संदर्भातली माहिती घेणार आहोत. मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे MgSO4. आता मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम अधिक गंधक असं मिळून MgSO4 हे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतं. आता ते फवारणीमार्फत ज्यांना फवारणी करायची आहे त्यामार्फत सुद्धा ते चालू शकतं आणि जमिनीमधून ॲप्लिकेशन द्यायचं आहे त्याप्रमाणे ते सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आपल्याला आहे. मॅग्नेशियममध्ये गंधकाचं प्रमाण किती आहे आणि मॅग्नेशियमचं प्रमाण किती आहे, तर मॅग्नेशियममध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण हे 9% आहे आणि गंधकाचं प्रमाण हे 12% आहे. मॅग्नेशियम सल्फेट आपण पिकांना दिल्यानंतर पिकांच्यामध्ये ते कार्य काय करतं आणि ते दुय्यम सूक्ष्म अन्नद्रव्य आणि मुख्य म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काय आहे याच्याबद्दल आपण माहिती तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. मी प्रकाश संश्लेषणाची क्रिया अत्यंत वेगानं वाढवतो. साखर स्टार्च जे पिकांच्यामध्ये असतो याचं वहनाचं काम करत असतं. पिकानं तयार केलेलं अन्न आता तयार कोण करतं तर नायट्रोजन, मॅग्नेशियम आणि फेरस हे 3 अन्नद्रव्ये मिळून पिकांच्या क्लोरोफिल मेन्यूमध्ये अन्नाची निर्मिती झाड करत असतं. आता ते तयार झालेलं अन्न आहे ते पिकाच्या सर्व भागामध्ये पोचवण्याचं काम मॅग्नेशियमचा रोल अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे मुळापर्यंत असेल, पानापर्यंत असेल, खोडापर्यंत असेल, फळापर्यंत असेल, ह्या ठिकाणी पोचवायचं काम हे मॅग्नेशियम करत असतं. स्टारचे वहन, साखर वहनाचं मी तुम्हाला सांगितलंच. प्रकाश संश्लेषणाची क्रिया फास्ट करतं आणि मॅग्नेशियम टाकल्यामुळं पिकांच्या मध्ये पानांच्या मध्ये सतत हिरवेपणा राहत असतो. त्याचं ॲप्लिकेशन देताना हे वेगवेगळ्या पद्धतीने एकदम देऊन चालणार नाही, तुम्हाला टप्प्याटप्प्याने हे तुम्हाला द्यावं लागणार आहे. पिकांना आपण मॅग्नेशियम दिल्यानंतर काय होतं तर प्रथिनांची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्याच्याचबरोबर एन्झाईम्सची निर्मितीसुद्धा चांगल्या पद्धतीनं मॅग्नेशियम सल्फेट हे पिकांच्यामध्ये तयार करत असतं. रोगप्रतिकारशक्ती पिकांच्यामध्ये वाढवायचं काम मॅग्नेशियम सल्फेट करत असतं. आता मॅग्नेशियम जर पिकांच्यामध्ये कमी पडलं तर ती पिकाच्यावर लक्षणं काय काय दिसतात. महत्त्वाचं लक्षण म्हणजे जुनी पानं आहेत पिकांची, त्याच्या ज्या शिरा हिरव्या राहतात आणि शिरांच्या मधला जो भाग असतो तो पिवळसर पडत असतो आणि कमतरता भासली तर लाल तपकिरी रंगाची पानं तयार होत असतात पिकांच्यामध्ये. हे एक लक्षण आहे मॅग्नेशियम पिकांच्यामध्ये जर कमी पडलं तर ओळखायचं. पिकांची वाढ खुंटते आणि रोगप्रतिकारशक्ती पिकाची कमी होत असते. हे जर पिकांच्यामध्ये मॅग्नेशियम जर कमी पडलं तर एवढे लक्षणं पिकांच्यामध्ये दिसून येतात. कोणत्या जमिनीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला कमी असतं ते सांगतो तुम्हाला. वालुकामय जी जमीन आहे, हलकी जमीन आहे, त्याच्यात मॅग्नेशियमचा मात्रा हा तुम्हाला वाढवावा लागणार आहे. जी जमीन आम्लयुक्त आहे त्या जमिनीत कमतरता भासवते. त्याच्याचबरोबर तुम्हाला ज्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची कमतरता एक भासू शकते तुम्हाला. आणि सतत जर तुम्ही जास्त प्रमाणात जर पोटॅशचा वापर केला तर मॅग्नेशियम अन्नद्रव्य हे पोटॅश त्याला दाबतं, त्यामुळे त्याची उपलब्धता होत नाही. हे एक महत्त्वाचं आहे. म्हणजे माती परीक्षेच्या अहवालानुसार जर तुम्हाला खत मात्रा दिली तर मॅग्नेशियमचा रोल किंवा त्याचा उपयोग, त्याचे लॉस जाण्याचं प्रमाण हे आपल्याला कमी प्रमाणात राहतं. माती परीक्षण हा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामध्ये
किती प्रमाणात दिलं गेलं पाहिजे आपल्या मातीमध्ये, पिकांना कोणत्या पद्धतीने कोणत्या वेळेत दिलं पाहिजे, कोणती पिकांच्या वेळेत आपण कशा पद्धतीने दिलं पाहिजे, स्पीड ॲप्लिकेशन दिलं पाहिजे का फोकळून दिलं पाहिजे, हे माती परीक्षेच्या अहवालावर आधारित राहू शकतं. ऊस पिकामध्ये जर आपण मॅग्नेशियम सल्फेटचे जर प्रमाणात योग्य प्रमाणात जर वापर केला तर फायदे खूप होतात. ऊसांची फुटवेची संख्या, साखरेचं प्रमाण वाढत असतं, फुटव्यांची संख्या ऊस चांगल्या प्रमाणात काढत असतो. त्याच्याबरोबर प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होत असते. पानं सतत हिरवीगार होत असतात. हे मॅग्नेशियम सल्फेटचे ऊसासाठी आपण जास्त फायदे. सल्फेटचे फायदे म्हणाल तर ते वहनाचं काम करतं. स्टार्चचं साखरेचं मी सांगितलंच तुम्हाला, पानं हिरवीगार करतात, प्रकाश संश्लेषण होत असते व्यवस्थित, आणि स्टार्चचे वहन आणि साखरेचं आणि तेलबियासाठी तुम्हाला त्याचं वजन फळांचं वाढवायचं सुद्धा काम मॅग्नेशियम सल्फेटचा रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्याच्यामध्ये गंधक असतं म्हणून, म्हणजे गंधकाचं प्रमाण मॅग्नेशियम सल्फेटमध्ये आहे ना, त्यामुळे ते वजन पिकांचं म्हणजे फळांचा आकार मोठं करणं, फळांचं वजन वाढवायचं काम ह्या मॅग्नेशियमचे एवढे फायदे तुम्हाला पिकासाठी होऊ शकतात. तर वापरताना मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, तर मी तुम्हाला सगळ्यात अगोदर महत्त्वाचं असं सांगेन की माती परीक्षणाच्या अहवालानुसार मॅग्नेशियमची किती कमतरता आपल्या मातीमध्ये आहे त्याप्रमाणेच दिलं गेलं पाहिजे. हे जादाही देऊन चालणार नाही आणि कमीही देऊन चालणार नाही. कमी दिल्यानंतर मी तुम्हाला ते तोटे सांगितले, जादा दिले तर त्याचे पिकावर वाईट परिणाम काय होतात ते पण सांगितलं तुम्हाला मी. हे मॅग्नेशियम सल्फेटचं रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याचे फायदे म्हणला तर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि तुम्हाला आता मार्केटमध्ये फवारणीसाठी जर मॅग्नेशियम सल्फेट पाहिजे तर ते माती परीक्षणाच्या अहवालानुसारच तुम्ही फवारणी करू शकता. आणि जमिनीत किती प्रमाणात टाकायचं आहे ते माती परीक्षण केल्याशिवाय तुम्हाला कळू शकणार नाही. तुम्ही जादा झालं तर काय होणार आहे, कमी झालं तर काय होणार आहे, ह्याचे पण फायदे तोटे मी तुम्हाला सांगितले. ते लॉस होतं का तर होतं. जमिनीमध्ये लॉसेस पण लक्ष दिलं पाहिजे. जादा टाकून पाण्यामध्ये विरघळणं म्हणजे घुलनशील असल्यामुळं ते मुळाच्या सानिध्याच्या बाहेर सुद्धा जाऊ शकतं, जमिनीतनं लिच आउट होऊन सुद्धा जाऊ शकतं. हे तोटे सुद्धा होऊ शकतात.